नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूषणदूत अकॅडमीच्या या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये मी भूषणदूत पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आत्ताचं आपलं जे काही लेक्चर आहे त्यामध्ये आपण जे आपला पहिला पेपर झाला होता, राज्यसेवा परीक्षेनंतर आपण जी कंबाईंड पूर्वपरीक्षा सुरू केली होती, संयुक्त गट ब पूर्वपरीक्षेची जी काही आपली टेस्ट सिरीज होती 2021 ची जी परीक्षेच्या दृष्टीने, त्याचा जो पहिला पेपर आपला झाला होता राज्य व्यवस्थेचा, त्याच्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्तेचं आपलं विश्लेषण बाकी आहे. सॉरी, थोडा डिले झालं, थोडं माझी मधात थोडा गॅप पडला, थोडी तब्येत पण खराब होती. तर त्याचं आपण आता विश्लेषण घेणार आहोत. मला वाटतं त्याचं चालू घडामोडीचं विश्लेषण आपण लवटे सरांनी आता टाकलेलं आहे, काही दिवसाआधीच त्यांचं आलेलं आहे. अगेन पॉलिटीचं डिस्कशन सचिन शेंडे सरांनी घेतलं होतं आणि आता अंकगणित आणि बुद्धिमत्ता याचं पण विश्लेषण बघणार आहोत. सगळ्यात प्रथम विद्यार्थी मित्रांनो, आपला हा जो राज्यस्तरीय उपक्रम आहे, ॲट ए टाइम हे पुणे, बार्शी, मुंबईमध्ये दादर आणि ठाणे, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद, नांदेड, लातूर, अमरावती, तसेच आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेगाव सेंटर सुद्धा आपण सुरू केलेलं आहे. यवतमाळसाठी बोलणं चाललेलं आहे. तर अशा विविध ठिकाणी आपण ॲट ए टाइम टेस्ट सिरीज घेत आहोत. याचा उद्देश आहे की ॲट ए टाइम टेस्ट सिरीज घेऊन तुम्हाला तुमचा राज्यस्तरीय क्रमांक वगैरे तुम्हाला कळावा किंवा देण्यात यावा. तर ही टेस्ट सिरीज जी आहे की राज्यस्तरीय क्रमांक देणारी एकमात्र अशी आपली महाराष्ट्रातली ही टेस्ट सिरीज आहे. तर या उपक्रमाचा तुम्ही फायदा करून घेऊ शकता. सोबत ज्यांना सेंटरवरती टेस्ट देणं शक्य नाहीये, सेंटरवरती फ्री प्रत्येक ठिकाणी जसं कॉस्टिंग त्यानुसार डिफरंट आहे. काही ठिकाणी 600 रुपये, 700 रुपये सुद्धा आहे, कुठे 1000 आहे, कुठे 1300 पुण्यामध्ये आहे. पोस्टलची फी सुद्धा 1300 रुपये आहे, ज्यामध्ये पोस्टल चार्ज आम्हीच बेअर करतो. तर त्यामध्ये तुम्हाला घरपोच आम्ही स्पीड पोस्टाने पेपर पाठवत असतो. तर आपला आता नेक्स्ट येणारा पेपर जो येतो 9 जानेवारीला, रविवारी अर्थव्यवस्थेचा पेपर आहे आणि 12 जानेवारीला बुधवारी इतिहासाचा पेपर आहे. तर सगळ्यात लवकरात लवकर सगळ्या लोकांनी तिथे ऍडमिशन घेऊन घ्यायची आहे, ऑफलाईन तुम्हाला टेस्ट द्यायची असेल तर. आणि इफ अँड बट केसमध्ये जर का कोरोनाचं काही हे आलं तर तुम्हाला आम्ही ऑनलाईन टेस्ट सुद्धा अकॅडमीतर्फे उपलब्ध करून देण्यात येणार आहे तुम्हा लोकांना. तर आपली जी काही विषयनिहाय टेस्ट असते, तर त्याच्यामध्ये प्रत्येक सब्जेक्टवरती 70 प्रश्न असतात. त्या विषयावरती 15 प्रश्न चालू घडामोडीवरती आहेत आणि 15 प्रश्न अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयावरती असतात. तर आमची टीम आहे, यामध्ये मी भूषणदूत अंकगणित आणि बुद्धिमत्तेचं डिस्कशन घेणार आहे. राज्यव्यवस्था आणि इतिहास सचिन शेंडे सर घेतील, डॉक्टर राणीचंद मॅडम विज्ञान, भूगोल आणि पर्यावरणाचं डिस्कशन घेतील, तसेच भैसाडे सर हे अर्थव्यवस्थेचं डिस्कशन घेतील. तर ही ऑफलाईन आणि पोस्टल या दोन्ही स्वरूपामध्ये ही टेस्ट सिरीज तुम्हाला उपलब्ध सध्या आहे. अगेन आम्ही विचार करत आहोत की याला ऑनलाईन स्वरूपामध्ये सुद्धा आणायचं, पण ऑनलाईन मध्ये आम्ही पीडीएफ देणार नाही आहोत तुम्हाला. जे आपल्या पोर्टलवरती आपण ज्याच्या टेस्ट घेतो, कदाचित तुम्ही रेफर करत असाल, दररोज आपण एक टेस्ट टाकतो आहोत कंबाईंड किंवा राज्यस्तरीच्या दृष्टीने. जीएसची एक 20 प्रश्न असतात आणि सीसॅटचे 20 प्रश्न असतात. त्या तशा तुम्ही टेस्ट त्या सोडवू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आता पहिल्या पेपरचं डिस्कशन घेऊयात. पहिल्या पेपरमध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्तेचा जो काही भाग आहे तो थोडा असा मॉडरेटली म्हणता येईल की मॉडरेट काठिण्य पातळीचा होता. तर याच्यामध्ये आपल्याला कशा प्रकारे याला टॅकल करायचे, कशा प्रकारे प्रश्न सोडवायचे, या सगळ्या गोष्टी आपण आता बघणार आहोत. तर कंबाईन पूर्व परीक्षेच्या दृष्टीने आपण जर का बघायचं झालं, तर या पेपर मध्ये टोटल आपल्याला 15 प्रश्न येतात. मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो की अंकगणित आणि बुद्धिमत्ता हा प्रश्न, याचं पॅटर्न जर 2017 ला बघितलं तर सगळ्यात सोपा होता पाठ. 2018 ला मॉडरेट होता, 2019 ला डिफिकल्ट आलेला आहे, 20 ला आणखी मॉडरेटली डिफिकल्ट आलेला आहे. त्याच्यामुळे याच्यावरती प्रश्न कसे येतील हे आपण निश्चितपणे काय असं सांगू शकत नाही. म्हणून माझं नेहमी हे आहे की सगळ्यात पहिले जीएस पूर्ण 85 प्रश्न संपूर्ण घ्यायचे, कारण तितका वेळ सुद्धा आपल्याकडे नाहीये. आपल्याला वेळेचा समन्वय सुद्धा साधायचा आहे करत असताना. म्हणून अंकगणित आणि बुद्धिमत्ता ही कधी तुमची पहिली प्रायोरिटी नसली पाहिजे, सगळ्यात शेवटी हा भाग घ्या त्यामध्ये. परंतु अनेक विद्यार्थी हे करतात की गणित आणि बुद्धिमत्तेचे 15 प्रश्न डायरेक्ट स्किपच करतात. तर असं करू नका प्लीज, माझी हंबल रिक्वेस्ट आहे की अंकगणित आणि बुद्धिमत्तेमध्ये किमान 8 ते 10 प्रश्न तुम्हाला सोडवता आलेली असली पाहिजेत याच्यामधली. ओके, जर का तुम्ही पेपर बघितला, हा 2012 सारखा पेपर असेल तर कधी 13 पर्यंत तुम्हाला प्रश्न सोडवता आले पाहिजेत. पण 2019 18 सारखे पेपर असेल तर 8 ते 10 तरी तुम्हाला प्रश्न सोडवता आलेली असली पाहिजेत पेपरमध्ये. पण त्या पेपरवरती या गोष्टी डिपेंडेंट राहतात. तर आता आपण बघूयात. आता पेपरमध्ये 86 प्रश्न आहे. एका चोराने एका दागिन्याच्या दुकानातून काही हिरे चोरी केले, परंतु बाहेर पडताना त्याला एकानंतर एक असे 3 पहारेकरांनी पकडले. प्रत्येक पहारेकराला त्याने तेव्हा त्याच्याकडे असलेल्या हिऱ्यापैकी अर्ध्या हिऱ्यांपेक्षा 2 हिरे जास्त दिले. शेवटी त्याच्याकडे केवळ एकच हिरा शिल्लक राहिला. तर त्या चोराने सुरुवातीला किती हिरे चोरले? अशी टाईपची जी काही उदाहरणं असतात, ही या उदाहरणांना आपण इक्वेशन मध्ये जाण्यापेक्षा, किंवा अशी पण काही वर्षा आधी उदाहरणं आली होती की एक व्यक्ती आहे, तो काहीतरी फुलं देवाला अर्पण करतो. तो पहिले जेव्हा त्याच्याकडे असलेली फुलं धुतो तेव्हा ती दुप्पट होतात. त्यानंतर मग तो काहीतरी एक समान अमाऊंट देवाला अर्पण करतो. मग तीन मंदिरामध्ये तो असंच करतो. तर शेवटी त्याच्याकडे, तर अशा टाईपची जी काही उदाहरणं शेवटी त्याच्याकडे काहीच फुलं उडत नाहीत. त्याने किती फुले तोडली असतील आणि किती फुले तो देवाला अर्पण करेल?
काही रुपयाची आहेत की इतके रुपये होते, नंतर त्यांनी त्याला अर्ध्या इतके रुपये दिले, नंतर त्याला इतके दिले. तर अशी उदाहरणं मी नेहमी विद्यार्थ्यांना प्रिफर करतो की तुम्ही हे उदाहरणं ट्राय अँड एरर मेथडनी जायचं आहे, ट्राय अँड एरर मेथडनी सॉल्व्ह करायचे. म्हणजे कसं, समजा पहिला पर्याय आपण घेतला, समजा त्या व्यक्तीकडे, त्या चोराने कडे 40 हिरे 40 जे आहेत हिरे त्यांनी चोरी केली. कारण त्यांनी विचारलं सुरुवातीला किती हिरे त्यांनी चोरलेले आहेत, असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे की सुरुवातीला त्याच्याकडे किती हिरे होते हे आपल्याला विचारलेलं आहे. तर आपण अजून करूयात, समजा की आपल्याला त्याच्याकडे पहिला पर्याय आपण याच्यामध्ये ट्राय अँड एरर मध्ये घेऊयात आणि त्याच्यावरनं आपल्याला कसं किती उत्तर येत आहे ते एकदा बघूयात. जर का ते वर्कआउट नाही झालं तर आपण बाकी पर्याय रेफर करूयात. तर सपोज आता पहिला पर्याय आपण घेऊयात की त्या व्यक्तीकडे त्यांनी 40 हिरे चोरले, तर यातले अर्धे हिरे म्हणजे किती, 20. अर्धे हिरे हिरे किती आहेत, 20 होतील. आणि आणखी दोन अर्धे हिरे आणि दोन हिरे जास्त. अर्धे म्हणजे 40 चे अर्धे 20 आणि दोन म्हणजे काय 22. तर टोटल किती झाले, 22 हिरे. आता उरले किती त्याच्याकडे, 18. नेक्स्ट दुसऱ्या व्यक्तीकडे तो जाईल तेव्हा अर्धे 18चे अर्धे म्हणजे काय 9 आणि आणखी दोन म्हणजे किती, 11 हिरे. 11 हिरे तर झाले, त्याच्याकडे उरणार किती, 11 हिरे जेव्हा तो देईल त्या दुसऱ्या पहारे करायला त्याकडून उरणार 3, 7. 7 नंतर आणखी अर्धे म्हणजे काय 3 आणि त्यापेक्षा 2 जास्त म्हणजे काय 5 तो देईल. त्याकडे उरणार किती शेवटी, 2 हिरे. हा पहिला पहारेकरी, दुसरा पहारेकरी, तिसरा. पण शेवटी त्याला किती, एकच हिरा शिल्लक राहायला पाहिजे. ही कंडिशन आहे. म्हणून जेव्हा आपण 40 उत्तर घेतो तेव्हा त्यातनं ही कंडिशन सॅटिस्फाईड होत नाही. म्हणून आता आपण नेक्स्ट याच्यावरती घेऊयात, नेक्स्ट हे करूयात की दुसरा पर्याय आपण ट्राय करूयात. सपोज त्या पहारेकऱ्याकडे 36 हिरे होते, 36. त्यानंतर त्यांनी अर्धे आणि अर्धे म्हणजे 36 चे अर्धे म्हणजे 18 आणि 2 म्हणजे टोटल 20 हिरे जे आहेत त्याने दिलेत. आता 20 हिरे दिलेत तर राहिले किती, 16 हिरे. आता 16 हिऱ्यांचे अर्धे आणि 2 जास्त, तर 8 आणि 2 म्हणजेच किती, 10 हिरे त्यांनी हे केलेले दुसऱ्या पहारेकऱ्याला दिले. आता राहिले किती हिरे, 6. आता याचे अगेन 6 चे अर्धे म्हणजे 3 आणि 2 जास्त म्हणजे तिसऱ्या पहारेकऱ्याला तर 5 देणार. तर शेवटी त्याच्याकडे किती हिरे उरतील, 1 उरेल, बरोबर आहे. आणि आपल्याला हेच होतं की शेवटी त्याच्याकडे काय राहिला, एकच हिरा शिल्लक राहिला. म्हणजे सुरुवातीला त्यांनी किती हिरे चोरले असतील, 36. त्यांनी तुम्ही 25 घेऊन ट्राय करा, 44 घेऊन ट्राय करा, शेवटी एक उरत नाही. ओके, अशा प्रकारे तुम्ही या एक्झाम्पलला ट्राय अँड एरर मेथडनी सॉल्व्ह करू शकता. किंवा मग आता तुम्हाला एक इक्वेशन मेथड जी आहे ती सुद्धा दाखवून देतो की इक्वेशन मेथडनी या एक्झाम्पलला कसं आपल्या विश्लेषणामध्ये मी तुम्हाला दिलेलं आहे की इक्वेशन मेथड्सनी कसं अप्लाय करायचं. तर बघा, शेवटी त्या चोराकडे आपण बघू एक हिरा राहिला. तर सपोज तिसऱ्या, आपण आता उलट जाऊया, तिसऱ्या व्यक्तीला हिरा देण्याआधी त्याच्याकडे एक्स हिरे होते, तिसऱ्या व्यक्तीला हिरा देण्याआधी त्याकडे किती होते, एक्स हिरे होते. मग आता त्यातनं अर्धा म्हणजे काय x/2 अधिक 2, जेव्हा त्यांनी तितके हिरे त्या दुसऱ्या व्यक्तीला दिले, अर्धे आणि 2 जास्त, तेव्हा त्याच्याकडे काय राहिला, एक शिल्लक राहिला. तर मग आता पहिल्या व्यक्तीला हिरा देण्याआधी तर त्याच्याकडे किती हिरे होते, मग x म्हणजे किती येते उत्तर, 6. मग आता 6 हिरे होते. आता दुसऱ्या हिऱ्याला दुसऱ्या व्यक्तीला देण्याआधी म्हणजे जे आहेत हे जे आहेत x मधला x/2 पुन्हा तितके अर्ध आणि अधिक 2 म्हणजे x - 4/2, इथे काय येणार 6. याने येते का उत्तर 16, बरोबर आहे. बघा आपण कॅल्क्युलेट केलं तेव्हा आपण 16 आलो होतं. पुन्हा नेक्स्ट तीच केस की समजा त्याच्याकडे x हिरे, x आता आपल्याला काय होईल 16 होईल, x आहे त्यातनं x/2 आणि अधिक 2 हे काय त्यातनं वजा करून द्यायचे, तर x - 4/2 हे वजा केले 16 आले, तर त्याकडे नंतर किती होणार 36. सो x म्हणजे काय 36 होईल त्यामध्ये, ठीक आहे ना. हा, तर मग आता मला सांगा त्यांनी सुरुवातीला किती हिरे चोरले, तर सुरुवातीला त्यांनी किती हिरे चोरले, 36 हिरे चोरले असतील. तर त्यांनी किती हिरे चोरले असतील सुरुवातीला, 36 हिरे. हा, आता बघा नेक्स्ट आपण जर का बघितलं तर प्रत्येक व्यक्तीचे दिवसाचे खाणे जर का आपण बघितलं तर ते किती आहे, x आहे. ओके, हा 80, सॉरी पहिले प्रश्न घेऊयात, आपण डायरेक्ट विश्लेषणाला आलेलो आहोत. पहिले प्रश्न घेऊया त्याचा. एका छावणीत 80 सैनिकांना 70 दिवस पुरेल एवढे अन्न आहे आणि 10 दिवसानंतर उरलेले अन्न आणखी 80 दिवस पुरवायचे असल्यास किती सैनिकांना छावणी सोडून जायला हवे. बघा, अन्न किती आहे, 80 सैनिकांना 70 दिवस पुरेल. पण लक्षात घ्यायचे जेव्हा आपण हे छावणी आणि अन्नाची उदाहरणं असतात
त्याच्यामध्ये किती लोक किती दिवस आहेत आपल्याला हे नाही. 10 दिवसानंतर म्हणजे 10 दिवसाचं अन्न तर खाऊन डायजेस्ट सुद्धा झालं त्या लोकांना. आता उरलं किती दिवसाचं अन्न? अरे 70 दिवस पुरे जेवढं अन्न होतं, 10 दिवसाचं अन्न संपलंय. उरलं किती दिवसाचं अन्न आता? म्हणजे 70 10 गेले 60 दिवसाचं अन्न. तर आता आपल्याकडे अन्न किती आहे? अन्न तर समान राहील. व्यक्ती 80 सैनिकांना 60 दिवस पुरेल एवढं अन्न आहे. आता तो म्हणतो की आता हे अन्न जे आहे ते 80 दिवस पुरायला पाहिजे. तर किती सैनिकांना छावणी सोडून जायला हवे? समजा एक्स सैनिक असतील आणि किती दिवस पुरलं पाहिजे? 80 दिवस. म्हणजे दिवस, कारण अन्न म्हणजे काय? दिवस गुणिले व्यक्तींची संख्या. ओके, बरोबर आहे. किती दिवस आणि किती व्यक्तींना पुरेल ते? तर 80 दिवस. तर इथे आपण काय येणार? 80 आहे. 80 80 कॅन्सल होईल. एक्स म्हणजे किती? 60. म्हणजे व्यक्ती किती होतील त्याच्यामध्ये? 60. तर एकूण किती व्यक्ती लागणार? 60 व्यक्ती लागणार. जर का तुम्हाला 80 दिवस पुरायचं असेल, आता व्यक्ती सुरुवातीला किती आहेत? 80 सैनिक आहेत. म्हणजे सैनिक किती लागतील? 60 लागतील ना. 80 सैनिक आहे, पण आपल्याला जर का 80 दिवस पुरायचं असेल तर 60 सैनिक लागतील. म्हणजेच किती लोकांना, किती सैनिकांना सोडून जावं लागेल छावणी? 20 सैनिकांना. म्हणून उत्तर काय तुमचं? पर्याय क्रमांक 3 की 20 सैनिकांना छावणी सोडून जावं लागेल. आता याला म्हणतात प्रश्न क्रमांक 3 बघा 88, याला म्हणतात लॉजिकल फिलर्स, की तुम्ही लॉजिकली कसं गोष्टी फिलअप करतात, त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी फेड बघतात एका मागे ते ठेवून बघायचे. बघा पहिलाच पर्याय जर आपण बघितला, सौरडाग ही नियमित कालावधीनंतर सूर्याच्या पृष्ठभागावर तयार होणारी थंड गडद क्षेत्रे आहेत. वाढलेल्या सौरडाग घटना व पृथ्वीवरील वादळे एकाच वेळी येतात असे वैज्ञानिकांचे काय आहे? निरीक्षण आहे. पृथ्वीला जोरदार आणि व्यापक क्षेत्रात होणारा वादळी हवामानाचा कालखंड हा त्रास सौरडागाच्या वाढीमुळे संख्येमुळे होतो. तर बेस्ट याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर निरीक्षण आणि वैज्ञानिकांचे निरीक्षण आणि हवामानाचा कालखंड हेच शब्द जे ते प्रॉपरली फिट बसतात त्याच्यामध्ये. म्हणून उत्तर काय? पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट बघूयात. आपण जर का बघितलं या तिघांचं, जर का इथे आपण जर बघितलं तिघांचं जर का आपण मल्टिप्लिकेशन केलं, याच्यामध्ये काय लॉजिक आहे? 4 1 4 4 चौक 16 16 चौक 64 आणि याला भागिले काय करायचंय? तिघांचं गुण हे आणि दॅट इज भागिले 2. जर का खालची काही संख्या त्याने भागिले जर का केलं, तिघांचं गुणाकार वरच्या तिघांचा खालच्या तर भागिले केलं, तर बघा तुम्हाला उत्तर 32 येतं. सेम वे तुम्ही इथं कर केलं बघा, 6 गुणिले 3 गुणिले 8 आणि भागिले काय? 4. तर 4 दुनी 8, 18 दुनी काय? 36. बघा 36 उत्तर येतं की नाही? सेम वे मग बघा 2 गुणिले 7 गुणिले 6 आणि भागिले 3. 2 गुणिले 7 गुणिले काय? 6 आणि भागिले काय? 3. सो 3 दुनी काय? 6, 7 दुनी 14, 14 दुनी काय? 28. उत्तर काय? पर्याय क्रमांक 2. दॅट्स द आन्सर इज व्हॉट? ऑप्शन नंबर 2. चला नेक्स्ट पॅटर्न सिलॉजिझमचा. काही पेन वया आहेत. सो काही पेन काय? वया आहेत. पेन वया आहेत. सर्व शाळा वया आहेत. आता लिस्ट ओव्हरलॅपिंग म्हणजे सर्व शाळा काय आहेत? सॉरी, हे याच्या आत घ्या. सर्व शाळा वया आहेत आणि काही महाविद्यालय काय? शाळा आहेत. सर्व शाळा वाया आहेत आणि काही महाविद्यालय शाळा आहेत. तर महाविद्यालय इथे येतील, शाळा इथे येतील. ओके, अशा प्रकारे हे डायग्राम होईल. मग काय पहिलं, काही महाविद्यालय पेन आहेत. काही महाविद्यालय पेन आहेत का? नाही. इकडे महाविद्यालय, इकडे पेन आहे. काही संबंध आहे का पेनाचा महाविद्यालयाचा? नाही. पहिलं चुकीचं. काही पेन शाळा आहेत. हे पेन इकडे आलं, शाळा इकडे आलं. शाळा इकडे आत आहे, पेन इकडे बाहेर आहे. काही पेन शाळा आहेत का? नाही. काही महाविद्यालय वय आहेत. सो काही महाविद्यालय वय आहेत का? येस, सो वय आणि महाविद्यालय. तर उत्तर 3 काय येईल? बरोबर येईल. सो आन्सर ऑप्शन नंबर 4. फक्त 3 काय? यथार्थ. सो उत्तर काय येईल? ऑप्शन नंबर 3. फक्त 3 यथार्थ. एबीसी हे नुकत्याच एका झालेल्या क्रिकेट सामन्याबद्दल खेळाडूने मारलेल्या द्विशतकाबद्दल बोलत होते. तर यामध्ये अगेन एकच विधान सत्य असेल तर कोणत्या खेळाडूने द्विशतक मारले? त्यांनी प्रश्न काय विचारला की एकच विधान याच्यामधलं काय करेक्ट आहे, तर कोणत्या खेळाडूने काय मारलं? द्विशतक मारलं. तर पहिले बघा, म्हणजे एक ट्रू आलं पाहिजे आणि उरलेले 2 फॉल्स आलेली असली पाहिजे. एक ट्रू आणि 2 काय? फॉल्स. हा, तर मग आता बघा ए. तर आता बघा ए म्हणतो सीने द्विशतक मारले. ए म्हणतो सीने द्विशतक मारले. समजा हे विधान काय? ट्रू आहे. हे विधान काय? खरं आपण असं पडू. ओके, तर आपण अजून करूया की सीने द्विशतक मारले, हे ट्रू झालं. मी द्विशतक मारले नाही, हे विधान काय होईल? फॉल्स. हे विधान काय होईल? फॉल्स होईल की सॉरी काय होईल? ट्रू होईल ना. हे पण विधान काय होईल? ट्रू होईल. कारण बरोबर आहे की बीने जर सीने द्विशतक मारलं तर बीने मारलं का? नाही. तर दोन्ही विधानं काय होतील? ट्रू होतील. आता आपल्याला 2 ट्रू चालतात का? एकच सत्य आहे, आपल्याला 2 फॉल्स, म्हणून हे उत्तर होईल का? 2 खरे आले ना. ट्रू म्हणजे खरे,
तर येऊ शकत का? नाही. तर म्हणजे सी आहे का? जर आपण सी जेव्हा अजूम केलं तेव्हा येते का उत्तर? नाही. आता आपण अजूम करूयात की समजा बी ने द्विशतक मारलं. आता बी ने द्विशतक मारलं, त्या केसमध्ये सी ने द्विशतक मारलं, हे विधान काय होईल? फॉल्स. मी द्विशतक मारले नाही, हे पण विधान काय होईल? फॉल्स. कारण कोणी मारलं? बी नेच मारलं. आणि मी द्विशतक मारले नाही, हे सी चं विधान काय होईल? ट्रू. बघा, 2 फॉल्स आणि 1 ट्रू, म्हणून तुमचं उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 2. हेच आपल्याला अपेक्षित होतं ना. आपण सी अजून केलं तेव्हा पहिले 2च ट्रू आले, नंतरचं फॉल्स आलं, त्यांनी काय फरक पडत नाही. आपल्याला 2 फॉल्स आणि 1 ट्रू पाहिजे इथे येतं. जर आपण ए अजून केलं, समजा ए, सी ने द्विशतक मारले, हे विधान काय होईल? फॉल्स. मी द्विशतक मारले नाही, हे ट्रू होईल, कारण एनी मारलं ना, म्हणजे बीनी मारलं का नाही, आणि मी द्विशतक हे पण काय होईल? ट्रू. तर 2 ट्रू आणि 1 फॉल्स, हे पण लॉजिक मॅच होतंय का? नाही. म्हणून उत्तर काय येईल तुमचं? हे पण होत नाही. म्हणून आपल्याला 2 फॉल्स आणि 1 ट्रू पाहिजे, म्हणून उत्तर काय? पर्याय क्रमांक 2. एक्स समान गतीने काम करण्यास एक्स माणसे समान गतीने काम करण्यास वाय दिवस लागतात झालं. ओके, एक्स माणसे समान गतीने काम करण्यास वाय दिवस लागतात. तर खाली कोणती आकृती एक्स आणि वाय मधील संबंध दर्शवते? तर कोणती आकृती आहे ती एक्स आणि वाय मधला काय रिलेशनशिप किंवा काय संबंध दर्शवेल? आता बघा, इकडे वाय असा आहे, इकडे एक्स असं आहे. आता मला सांगा, समान गतीने काम करतात. आता काम आणि माणसे याच्यामध्ये जो काही दिवस, कामासाठी लागणारा दिवस आणि माणसे यामध्ये इनवर्स प्रपोर्शनॅलिटी असते, म्हणजे काय व्यस्त प्रमाणामध्ये असतात. मला सांगा, सरळ आहे, मला सांगा, एक काम करण्यास 10 माणसे एक काम करण्यास समजा 10 दिवस लावतात, म्हणजे पूर्ण काम किती आहे? 100 युनिट काम आहे. तर मला सांगा, जर तुम्ही माणसे दुप्पट केली, माणसे 20 केली, तर तुम्हाला 100 युनिट काम करण्यासाठी किती दिवस लागतील? 5. म्हणजे जर का तुम्ही हे माणसाची संख्या दुप्पट केली, तर तुम्हाला दिवस जे लागणार आहे ती अर्धी होतात. म्हणजे दिवस आणि माणसे ही दोन्ही एकमेकांच्या काय व्यस्त प्रमाणामध्ये आहेत. आता बघा, याच्यामध्ये जर का आपण बघितलं, तर मग हे दोघांचं रिलेशन व्यस्त प्रमाणात आहे. मला सांगा, इथे बघा, आपण जर बघितलं, काही लोकांनी उत्तर 2 दिलं असेल, पण मला सांगा, जसे दिवस वाढतात तसे माणसं सुद्धा वाढतात. बघा, इकडे दिवस वाढले, माणसं वाढले, असं नाहीये ना. दिवस जर का वाढलेत तर माणसे कमी लागतील, आणि माणसे जर का वाढवली तर दिवस कमी लागतील. हे तर डायरेक्ट प्रपोर्शनॅलिटी आहे, समप्रमाणामध्ये. समप्रमाणामध्ये रिलेशनशिप आहे. समप्रमाणात रिलेशनशिप होऊ शकते का? नाही होऊ शकत. इथे बघा, इथे जर का आपण बघितलं, तर एका इथे किती तुम्ही दिवस वाढवा, तुमच्या दिवसाच्या नुसार माणसाची संख्या जी ती कॉन्स्टंट राहते. दिवस काय हो, दिवस वाढत जात आहेत, किती वाढवा, माणूस तेवढेच राहतील, असं होऊ शकेल का? असं होऊ शकत नाही. आता पहिलं बघा, आपण जर का इथे बघितलं, इथे बघा, जेव्हा दिवसांची संख्या जास्त होती तेव्हा माणसाची संख्या काय होती? कमी. ठीक आहे, होऊ शकतं. त्यानंतर आता दिवसांची संख्या जी आहे ती कमी आहे, तेव्हा माणसाची संख्या काय? जास्त. एक हे होऊ शकेल. पण हे जे प्रमाण आपण जर का बघितलं, तर याच्यामध्ये बघा, जर कॉन्स्टंट याच्यामध्ये आपण आलो, इथे काय होणार? एखाद्या वेळेस ही इथे टच होऊन जाणार. म्हणजे याचा अर्थ काय? की इतकं माणसं झाली तर कधी त्याला एक दिवस सुद्धा लागणार नाही. 0 दिवसात एवढे माणसं झाले, ते एका 0 दिवसात होऊन जाईल असं म्हणता येईल का आपल्याला? नाही. तर कुठे ना कुठे टच होणार आहे, किंवा इतकी दिवस झाली तर एकही माणूस लागणार नाही, असं त्याचा अर्थ होईल. तर असं होऊ शकतं का? नाही. काही ना काही माणसं तुम्हाला, आणि किंवा काही ना काही दिवस ते काम करण्यासाठी लागणारच आहेत. त्यामुळे प्रॉपर आन्सर काय होईल याचं? हा असा करवेल की जो कधीही असा होऊन असा होईल, तो की जो कधीही शून्यावरती जाणार नाही. कधी हा शून्याला टच होईल का याच्यामध्ये? शून्याला टच होणार नाही. तर इथे बघा, तुम्ही जर का या कर्वला डिटरमाइन केलं, जशी जशी बघा, जसे जसे दिवस कमी 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 होत गेले, तशी तशी माणसाची संख्या काय होते? वाढते. किंवा माणूस जसे 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 वाढत जातात, तशी तशी दिवसांची संख्या जी आहे ती काय होत जाते? कमी 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 होत जाते. सो म्हणून बेटर वे याचं उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 4. दॅट्स द आन्सर इज व्हॉट? ऑप्शन नंबर 4. आता नेक्स्ट बघा, PQRST या 6 इमारती आहेत. या इमारतीमध्ये विशिष्ट कार्यालये आहेत. एस इमारतीमध्ये केवळ टी आणि आर पेक्षा अधिक कार्यालये आहेत. यस इमारतीमध्ये केवळ टी आणि आर पेक्षा अधिक कार्यालये आहेत. ओके, तर म्हणजे एक्स टोटल 6 इमारती आहेत, तर एक्स हा चौथ्या नंबरवर असेल. बरोबर आहे, केवळ टी आणि आर पेक्षा जास्त आहेत, म्हणजे 6व्या नंबरवर टी आणि आर राहतील. एवढं निश्चित झालं. क्यू मध्ये पी पेक्षा अधिक परंतु यू पेक्षा कमी कार्यालय आहेत.
आणि आर यामध्ये सर्वात कमी कार्यालय नाहीत, आर मध्ये सर्वात कमी नाहीत म्हणजे आर सेकंड लास्ट पोझिशनला असेल आणि त्याच्यामध्ये टी इथे असेल. कळलं प्रत्येकाला? कारण टी आणि आर पेक्षा फक्त यांना यसला जास्त आहे, यक्स थर्ड लास्ट पोझिशनला असेल, म्हणजे आर आणि टी हे त्याच्या नंतर आहेत. तर मग यामध्ये पण तो होतो आर हा शेवटी नाहीये, शेवटी आर नाही, त्याच्यामुळे इथे शेवटी टी असेल आणि इथे आर असेल. आता यांनी क्यू मध्ये पी पेक्षा अधिक परंतु यू पेक्षा कमी कार्य. तर आता हा 4, 5, 6 नंबर आहे, तर इथे सरळ सरळ आहे की 1, 2, 3 नंबर मध्ये क्यू पी आणि यूच असतील. तरी मग काय क्यू मध्ये काय पी पेक्षा अधिक, तर क्यू इथे येईल, त्याच्या वरती काय पी आणि यू पेक्षा कमी, तर इथे येईल यू. झालं. ज्या इमारतीत सर्वात कमी कार्यालय आहेत त्यामध्ये 5 इमारती आहेत, तर इथे टी मध्ये किती इमारती आहेत? 5. ठीक आहे, 5 कार्यालय आहेत. ज्या इमारतीमध्ये दुसऱ्या क्रमांकाची कार्यालय आहेत त्या इमारतीमध्ये 23 कार्यालय आहेत. ज्या याच्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे किंवा दुसऱ्या क्रमांकाचे त्याच्यामध्ये एकूण किती कार्यालय आहेत? 23 कार्यालय आहेत. येस मध्ये क्यू पेक्षा 11 कार्यालय कमी आहेत. येस मध्ये क्यू पेक्षा किती कार्यालय कमी आहेत? 11 कमी. तर 23 पेक्षा 11 कमी, 11 कमी म्हणजेच किती? येस मध्ये किती होतील? 12 कार्यालय होतील. ठीक आहे, तर आर इमारतीमध्ये असलेल्या कार्यालयांची संख्या किती? तर आर मध्ये किती? 12 पेक्षा कमी आणि 5 पेक्षा जास्त आर. आर या दोघांच्या मध्ये येईल ना, सो 12 पेक्षा, बघा इथे टी मध्ये 5 आहे, तर 5 पेक्षा जास्त असेल संख्या आणि 12 पेक्षा कमी असेल, तशी संख्या कोणती आहे? तर आन्सर इज काय होईल? तर उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 4 होईल. म्हणून तुमचा आन्सर काय होईल? उत्तर काय होणार? पर्याय क्रमांक 4. कळलं? नेक्स्ट, आता क्रिटिकल रिझनिंगचे प्रश्न फार अवघड असतात. ही जी नेक्स्ट स्टेटमेंट बेस्ड उदाहरणं असतात, तर याच्यामध्ये पॅसेज तर महत्वाचा खूप असतोच, पण सोबत प्रश्न काय विचारला हे सुद्धा फार महत्वपूर्ण असतं. त्रुटी स्पष्ट करतो, लेखकाचा मुद्दा सबळ करतो, लेखकाचा मुद्दा दुर्बळ करतो, निष्कर्ष विचारलाय, गृहीतक विचारलंय, तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या फार जास्त महत्वपूर्ण आपल्या याच्यामध्ये असतात. आता बघा काय पॅसेज आहे. कळत न कळत गेली 40 वर्षे मी पुरुषांचा अभ्यास करीत आहे आणि अजूनही कोणती उत्तरदायित्व नसलेले पुरुष मला भेटतात. मी ज्यांना अगदी चांगल्या प्रकारे ओळखतो ते सुद्धा काही वेळा अशी कृती करून आश्चर्यचकित करतात की मला ते करण्यासाठी ते प्रवृत्त होतील असे कधी वाटलेले नव्हते, किंवा त्यांच्या स्वभावाची ती अशी एक बाजू मला दाखवतात की ज्यांची मी कधीच अपेक्षा केलेली नव्हती. बघ आता यांनी आपल्याला कोणता कल्पनेचा अर्थ पुढील प्रमाणे कोणत्या विधानामध्ये चांगल्या प्रकारे सांगता येईल. तर कोणती गोष्ट आहे की तो त्याचा अर्थ किंवा काय मिनिंग, अर्थ किंवा काय मिनिंग, त्याचा जो काही हे आहे तो तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगतो. ओके, तो मिनिंग कशातनं स्पष्ट होतो. तर तो काय म्हणतो त्याच्यामध्ये, तर तो म्हणतो की मला कधीच असं, अनेकदा असे लोक कृती करून दाखवतात की ते कधी अशी कृती करतील की असं हे करतील असं मला कधी वाटलेलं नव्हतं. तर कोणतं तुम्ही सांग, पुरुषामध्ये सातत्य नसते, पुरुषामध्ये सातत्यच नसते असं म्हणतील का? एकदम डेफिनेटिव्ह विधान झालं की सातत्यच नसते, होणार नाही. पुरुषाचा भरोसा देता येत नाही. आणि आता बघा त्यांच्याशी व्यवहार करताना, आता बघा व्यवहाराबद्दल जो काही बोलला, काही व्यवहार करताना काळजी घ्या, हे पण होईल का? नाही. कोणालाही तुम्ही अगदी जोडून ओळखत असला तरी त्याच्या व्यक्तिमत्वात तुम्हाला माहित नसलेला काही भाग अस्तित्वात असतोच. येस, सो हे बेटर होईल उत्तर, की तुम्ही किती जोडून ओळखलं असं तो ना एकदम बेभरोशाचा आहे. ओके, आपण कधी अपेक्षा पण करत नाही, कधी तो असा आपल्या कधी कधी बिहेव करू टाकतो एखादा व्यक्ती की ज्याला आपण एकदम चांगल्या प्रकारे ओळखतो, ते सुद्धा लोक कधी करतात. म्हणजेच काय की याचा अर्थच होईल की कोणाला तुम्ही एकदम जोडून जरी ओळखलं असेल तरी त्याच्या व्यक्तिमत्वात तुम्हाला माहित नसलेला काहीतरी काय असतो, भाग असतोच. नेक्स्ट बघा, लोक पुन्हा पुन्हा अशी तक्रार करतात की त्यांना सगळीकडे जाहिरात दिसतील, परंतु याचा दोष जाहिरात करणाऱ्यांना देता येणार नाही. कोणावरही आपल्या मालमत्तेची जाहिरात करण्याची जबरदस्ती करता येत नाही. बऱ्याच कंपन्यांच्या बाबतीत जाहिरात हा त्यांच्या व्यवस्थेचा एक महत्वाचा भाग असतो. फुटबॉलच्या संघांना जर प्रायोजक मिळाला नाही तर त्यांना खूप कमी पैसे मिळतील. कोणावरही जाहिरात पाहण्याची जबरदस्ती केली जाऊ शकत नाही. 2 कार्यक्रमांच्या मध्ये तुम्ही टीव्ही बंद करू शकता किंवा वर्तमानपत्रातील जाहिरातीचे पान नुसते पलटून पुढे जाऊ शकता. तुम्हाला जर जाहिरात पाहायच्या नसतील तर सरळ त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. तर कोणते विधान हे की ते परिच्छेदाला काय करेल? कमकुवत करेल. सो कोणतं विधान आहे की ते तुमच्या याला विकन करेल. ओके, विकन करेल, कमकुवत करेल. आता परिच्छेदाला कमकुवत करणं म्हणजे जो काही मुद्दा त्याने सांगितलेला आहे तर त्या मुद्द्याला काय करणं? अपोज करणं. तर आता मुद्दा काय बघा, मुद्दा काय सांगतोय तो? तो म्हणतो की लोक खूपदा खूप अशी कंप्लेंट करत बसतात की बाबा नाही नाही, जाहिरात खूप जिकडे तिकडे जाहिरात आहे, आम्ही टीव्ही बघतो तर टीव्ही मध्ये सीरियल कमी, जाहिरात जास्त असतो, हे आहे. पण तो म्हणतो की बघा, कोणावरही जाहिरात करण्याची जबरदस्ती केलेली आहे का? नाही. आणि तो जाहिरात
गरजेची आहे. कारण जर मला सांगा फुटबॉल संघांना प्रायोजक नाही मिळाला तर पैसे मिळतील का त्यांना? नाही. तर दुसरी गोष्ट तो काय म्हणतो की तुमच्यावरती जाहिरात पाहण्याची जबरदस्ती केली का? नाही. तुम्हाला जर जाहिरात आली तुम्ही काय करा, टीव्ही बंद करून टाका. सरळ गोष्ट आहे. तुम्हाला जर जाहिरात पाहिजे नसेल तर सरळ त्याच्याकडे काय करा, दुर्लक्ष करा. पण आपल्याला या मुद्द्याला कमकुवत करायचं तर आपल्याला असं दाखवायचं की इतकं काही सोपं नाही की तुम्ही मनात आलं तर तुम्ही त्याला काय करू शकता, बंद करू शकता. जाहिरात करणारे अनुचित पद्धत वापरून त्यांचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवतात. जाहिरात करणारे जे काय ते काय अनुचित पद्धत वापरून त्याचा संदेश काय करतात, लोकांपर्यंत पोहोचवतात. पण इथे हा काय म्हणतो, हा लोकांना सांगतो की तुमच्या हातात आहे. ओके. आजकालच्या काही जाहिराती एखाद्या कलाकृतीत दडलेल्या असतात आणि एखाद्या सार्वजनिक माहितीमध्ये सुद्धा त्या लपवलेल्या असतात. त्यामुळे लोकांना समजत नाही की त्यांच्याकडे पोहोचण्याचा विपणनाच हा एक प्रकार आहे. अगेन विपणनाचा प्रकार आहे म्हणजेच तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंटच प्रकार आहे, तर अगेन तो ऍडव्हर्टाइजमेंटला सपोर्ट करतोय. पण आपल्याला काय करायचंय, तो म्हणतो जर का तुम्हाला आवडत नसेल जाहिरात, तुम्ही सरळ सरळ काय करा, टीव्ही बंद करून टाका. तुम्ही नका लक्ष देऊन त्याच्याकडे, तुम्ही नका बघू त्याच्याकडे, झालं. इतकं सोपं आहे. पण जर तुम्ही बघितलं, जर तुम्ही म्हणता पण हे जर विधान आहे, यापेक्षा जास्त बेटर आपण बघितलं चौथं बघा, ज्यामुळे तुम्ही नेहमी सतत वेढलेले असता. जसं जाहिरात आहे, जाहिरात हा काय म्हणतो की आपण सगळीकडे जाहिरात दिसतात, आपण त्याकडे काय करतो, पूर्णतः काय जाहिरातीने वेढलेलं असतो जिकडे तिकडे. आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष आपण करू शकतो. इतक्या सहजाशी जो जितका म्हणतो की इतक्या सहजाशी त्याला नसेल पडत, तुम्ही दुर्लक्ष करा. तर दुर्लक्ष करणे काही सोपे नाही. तर तुम्ही जेव्हा असं म्हणणार की तुम्ही आपण ज्यांनी वेढलेलो असतो त्याच्याकडे दुर्लक्ष करणं सोपं नाहीये, म्हणजे उत्तर काय तुमचं, पर्याय क्रमांक 4. त्याशिवाय आन्सर काय होईल तुमचं, पर्याय क्रमांक 4. आणि त्याच्यामुळे हे जे म्हणतो की पाहिजे नसेल तर जाहिरातकडे दुर्लक्ष करा, पण दुर्लक्ष करणंही सोपं नाहीये. हा मुद्दा त्या लेखकाच्या मुद्द्याला काय करतो, मेजरली अपोज करतोय. आकृतीत दाखवल्याप्रमाणे एबीसीडी ही शहर एकमेकांशी जोडलेली आहे. कोणत्याही एका शहरातून सुरुवात करून तुम्ही मार्गाचा पुन्हा वापर न करता पुन्हा त्या शहरात परतायचे असल्यास किती प्रकारे परतू शकता? आता मला सांगा, समजा आपण ए पासून सुरुवात करून ए लाच परतूयात. तर ए पासून मला सांगा सुरुवातीला आपल्याला मार्ग किती आहेत, 1 2 3. कोणत्या शहरात जायला किती रूट्स आहेत, 3 रूट्स आहेत. आता समजा ए पासून तुम्ही कोणता एक रूट निवडला, समजा तुम्ही ए पासून सी ला आले, आता सी ला पुन्हा तुम्हाला जायला किती रूट्स आहेत, प्रत्येक कुठले, डी ला आले तर डी पासून पण 2 रूट आहेत, ई बी ला आले तर बी पासून पण इकडे जायला तुम्हाला किती रूट्स आहेत, 2 रूट्स आहेत. तर 3 गुणिले काय, 2. ठीक आहे. आता समजा आपण इथे गेलात, ओके, तर प्रत्येक रिस्पेक्टिव्हली किती मार्ग झालेत, सो 3. त्याच्या रिस्पेक्टिव्हली काय, 2 मार्ग. आणि 2च्या नंतर मग जर का आपण बघितलं तर आणखी त्याच्या रिस्पेक्टिव्हली, आता समजा तुम्ही बी ला आलेत, आणखी ए ला जायला तुम्हाला किती मार्ग आहेत, इकडनं असा तुम्ही इकडे जाऊ शकता, बरोबर आहे ना. हा, तर तुम्हाला आणखी किती मार्ग आहेत, हा एक मार्ग, हा इकडनं असा आणि असाच हा इकडे. आता पुन्हा परत तर तुम्ही डी ला देणार नाही ना, कारण सी ला पुन्हा ऑलरेडी गेलेल्या. आणखी 2 मार्ग, तर साइन दोन्ही किती होणार इथे, 3 दोन्ही 6, साइन दोन्ही किती, 12. म्हणून उत्तर केलं पर्याय क्रमांक 2, 12. एका उद्योगामध्ये एबीसी यांच्या भांडवल गुंतवणुकीची गुणोत्तर 4:3:6 आहे. 2 वर्षानंतर त्यांना मिळालेल्या नफ्याचे गुणोत्तर 2:3:5 आहे. जर बी ने पूर्ण वेळेसाठी गुंतवणूक केली असेल तर ए ने किती महिन्यांसाठी गुंतवणूक केलेली आहे? एबीसी यांच्या भांडवल गुंतवणुकीचे गुणोत्तर किती आहे, 4:3:6 आहे व त्यांना नफ्याचे गुणोत्तर हे आहे. हा, तर आता इथे चला आपण विशेषणामध्ये घेऊयात. बघा, भांडवल गुंतवणूक गुणिले गुंतवणुकीचा काळ इक्वल टू काय असतो, तुमचा नफा असतो. सो नफा कशावरती डिपेंडेंट आहे, भांडवल गुंतवणूक, युअर इन्व्हेस्टमेंट किती आहे आणि गुंतवणुकीचा तुमचा कालावधी किती आहे. आता गुंतवणुकीचा कालावधी इज व्हॉट, गुंतवणुकीचा काळ म्हणजेच काय, नफा, तुमचा नफा जो काही आहे प्रॉफिट भागिले तुमची भांडवलाची काय, गुंतवणूक. सो नफा भागिले काय, गुंतवणूक. सो तुमचा प्रॉफिट काय, ती, आणि भागिले तुमची काय, गुंतवणूक किती आहे, तो म्हणजे काय, गुंतवणुकीचा कालावधी. आता एबीसी यांच्या गुंतवणुकीचे गुणोत्तर, तर आता बघा प्रश्न काय आपल्याला, त्यांनी प्रश्नात काय दिलेलं आहे, तर नफा भागिले भांडवल गुंतवणूक, तर यांचा नफ्याचं गुणोत्तर किती आहे, 2:3:5. 2:3:5 आणि भागिले यांचा गुंतवणुकीचं गुणोत्तर किती आहे, 4:3:6, बरोबर आहे. मग याचं आपण हे जर केलं तर काय येतं फायनली, 204 म्हणजे काय, 102. 303 म्हणजे काय, 1. आणि 506 म्हणजे काय, 5/6. याचा एलसीएम जर आपण 6 केला, लसाबी जर का 6 केला तर तुमचं काय येतंय, 6:5.
S2 3, 3 6 5 बरोबर आहे. तर 3 6 5 आहे यांचं काय गुणोत्तर येतं. 3:6:5 3 6 5. मग आता इथे बघा, बी ने पूर्ण वेळेसाठी गुंतवणूक केलेली आहे. सो इथे आपण जर बघितलं तर बी ने काय केलेली आहे, पूर्ण वेळेसाठी गुंतवणूक केलेली आहे. इथे 6 प्रपोर्शन म्हणजे काय, 2 वर्षे. तर मग ए ने किती वर्षासाठी केलेली असेल? A3 आहे, हा जर 6 आहे तर हा A3 आहे ना. जेव्हा B 6 आहे तेव्हा A3 आहे. आता B 6 प्रपोर्शन असताना हे 2 वर्ष म्हणजे सरळ सरळ गोष्ट आहे की A ची जी काही गुंतवणूक आहे ती B च्या काय अर्धी आहे. हे 6 असेल तेव्हा हे 3 आहे ना. तर मग जर हे 2 वर्ष असेल, गुंतवणुकीचा कालावधी 2 वर्ष असेल, तर हा किती असेल, त्याच्या अर्धा म्हणजे किती, 1 वर्ष. सो 1 वर्ष म्हणजे काय, 12 महिने. म्हणून उत्तर केलं तुमचं पर्याय क्रमांक 1. दॅट्स द आन्सर इज व्हॉट, ऑप्शन नंबर 1. दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या किती आहे, ही आकृती तुम्हाला दिलेली आहे, याच्यामध्ये त्रिकोणांची संख्या आपल्याला काढायची. किती त्रिकोण आहेत. तर आता चला आपण याला पुन्हा एकदा रिड्रॉ केलेलं कधी बेटर आहे, आपण एकदा रिड्रॉ करूयात याला आणि प्रत्येक स्टेपला त्रिकोण मोजूयात. तर या डायग्राम मध्ये किती त्रिकोण आहेत, एकही नाही. इथनं जर का असं आपण केलं तर किती त्रिकोण आलेत, 2 त्रिकोण, 2 आहे. इथनं असं हे केलं तर हा जो एक त्रिकोण झाला, हा 3रा त्रिकोण आहे आणि हा काय, 4था. हा 3 नंबरचा त्रिकोण, हा 4 नंबरचा त्रिकोण आणि हा पूर्ण असा बघा, या असा 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 हा एक काय 5 नंबरचा त्रिकोण. तर किती झाले त्रिकोण, 5. नेक्स्ट, हा झाला 6वा नंबरचा त्रिकोण, 6. हा झाला 7 आणि हा पूर्णतः हा एक काय झाला, 8. आता किती त्रिकोण झाले त्याच्यामध्ये, 8 त्रिकोण झाले. ठीक आहे, कळलं प्रत्येकाला. सोबतच आपण जर का बघितलं तर हा बघा, या असा, या असा आणि या असा हा एक त्रिकोण झाला. हा झाला 9वा त्रिकोण. करेक्ट, कळलं प्रत्येकाला. हे त्रिकोण किती झालेत, 9 त्रिकोण झालेत. त्यानंतर मग बघा, इथं जेव्हा आपण असा ड्रॉ केला तर हा झाला 10वा. त्यानंतर या असा, या असा, या असा 11वा. त्यानंतर आपले राहिलेला तर हा एक 12वा. त्यानंतर बघा, या बघा, या असा केल्यानंतर हा एक काय झाला, हा झाला 13वा एक त्रिकोण. हा असा बघा, हा असा असा हा झाला 13 आणि हा पूर्णतः या असा असा आणि असा हा पूर्ण एक असा हा झाला 14. म्हणजे या त्रिकोण किती आहेत टोटल, 14. सो किती त्रिकोण झालेत, 14 त्रिकोण. नेक्स्ट बघा, हा 5वा प्रश्न होता एस मायनस टी. एस मायनस टी म्हणजेच काय, ए मायनस म्हणजे काय, ए ही बी ची पत्नी आहे. एस मायनस टी म्हणजे काय, एस ही टी ची पत्नी आहे. एस ही काय होणार, पत्नी होणार कोणाची, टी ची. आणि टी प्लस झेड, टी प्लस झेड म्हणजेच काय, टी हे झेडचे वडील आहेत. सो पत्नी आता हा पती होईल आणि हे वडील आहेत झेडचे, तर ही यस काय होईल, आई होईल झेडची. तर मग काय होणार, उत्तर तुमचं पर्याय क्रमांक 4, एस सी झेडची काय, याच्यावर काय एस सी झेडची काय आई आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता नेक्स्ट बघा, विमानाचा चौरसाच्या बाजूंनी विमान चौरसाच्या चारही बाजूंनी अनुक्रमे 200 किलोमीटर प्रति तास, 400 किलोमीटर प्रति तास, 600 किलोमीटर या वेगाने उडते. तर विमानाचा सरासरी वेग किती असेल. आता बघा, हा असं जर आपण बघितलं, पूर्ण हे आहे, तर प्रत्येक बाजू आहे त्याची. आता बाजूची जर आपण लांब बघितली तर एक्स एक्स एक्स
आणि x. तर टोटल x आता हे अंतर आहे. तर आता आपण त्यांनी विचारणार वेग, सरासरी वेग किती, तर वेग किती असतो अंतर भागिले सरासरी वेग विचारला. तर अंतर भागिले वेळ, आता वेळ किती लागेल पहिल्या केसमध्ये, x भागिले काय, या दोन्ही केसमध्ये चौघांना मिळून जर काय एकच गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे काय, वेळ. ओके, सरासरी वेग जर आपल्याला काढायचं पहिले तर आपल्याला वेळ काढावा लागेल. तर हा x आहे. तर पहिल्यांदा x अंतराला स्पीड किती होती, 200. नेक्स्ट x अंतर गेलं तर त्यामध्ये स्पीड किती होती, 400. नेक्स्ट x अंतर आहे, स्पीड किती आहे, 600. नेक्स्ट x अंतर आहे, स्पीड किती आहे, 800. x बाय 200, x बाय 400, x बाय 600, x बाय 800. सेकंड जर का आपण या टोटल अंतराचं जर आपण बघितलं तर 4x भागिले यांची ॲव्हरेज स्पीड आपल्याला माहित नाही. सपोज आपण y घेतली, विल टेक दॅट एज y. आणि आता कॅल्क्युलेट करा याच्यामध्ये, जो तुमच्या याच्यामध्ये आपण विश्लेषणामध्ये दिलेलं आहे पूर्ण. x बाय 200, x बाय 400, x बाय 600, x बाय 800 आणि 4x भागिले y. तर 25 भागिले 2400, 4x भागिले y. तर y म्हणजे किती काढा, तर शेवटी काय, तर y म्हणजे काय, 384 किलोमीटर येतं. चल कॅल्क्युलेशन करा. y म्हणजे काय, तर 384 किलोमीटर पर आवर. सो उत्तर केलं पर्याय क्रमांक 1. दॅट्स द आन्सर, ऑप्शन नंबर 1. सो इन दॅट वी हॅव कंप्लीटेड द डिस्कशन. माझी पुन्हा सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की ज्या विद्यार्थ्यांनी अजून आपलं हे घेतलं नसेल ऍडमिशन, त्यांनी लवकरात लवकर संयुक्त गट ब पूर्व परीक्षेमध्ये ऍडमिशन घेऊन घ्या. तसंच भूषण दूत अकॅडमीने आपण एक आपला ऍप सुद्धा लॉन्च केलेला आहे. तर या ऍपमध्ये सुद्धा तुम्ही जाऊन ऍडमिशन ऍपमध्ये जाऊन तुम्ही विविध आपल्या टेस्ट जे आहेत त्या सोडवू शकता. आणि अगेन आपली कॉम्पिटिशन बॅच जे राज्यसेवा करतायत, आपली कॉम्पिटिशन बॅच सुद्धा आपण ऍपला लॉन्च केलेली, ती सुद्धा विद्यार्थी ती जॉईन करू शकतात. थँक्यू, धन्यवाद.